बनवणाऱ्या हातभट्टीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 11,60,000चा मुद्देमाल जप्त। लोणी काळभोर परिसरातील रामदारा येथे असलेल्या गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर गुन्हे शाखेने कारवाई केली। पोलिसांनी छापा कारवाईत 1,500 लिटर तयार दारू, 20,000 लिटर रसायन आणि दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 11,60,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। दरम्यान मध्यरात्री कारवाई झाल्याने अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला। या प्रकरणी लोणी काळभोर परिसरातील ठाण्यात मुकेश कर्णावत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे तसेच सुरू असलेल्या धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत। तरीही छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत। या दरम्यान गुन्हे शाखा युनिट 6चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते। त्या दरम्यान रामदरा भागात हातभट्टीवर दारू बनवण्यात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली। माहिती मिळताच कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर यांच्यासह पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला। पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी कर्णावत याने तेथून पळ काढला। पोलिसांनी तेथून 1,500 लिटर तयार दारू, 20,000 लिटर रसायन आणि दारू बनवण्यासाठी लागणारे मोटार, ड्रम, एअर ब्लोअर असा एकूण 11,60,000चा मुद्देमाल जप्त केला। युनिट 6चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली।